आणि बघूया आणि आपण पुन्हा एकदा 50 स्वतः देव आमच्या ग्राउंडवर आलेला आहे और देख सकते हो अपने साथ ओमी भाई भी है। ओमी भाई थोड़े साइलेंट दिखे आज, फॉलोन दिए। यस देवत का टाइगर हिसार के नाइट टूर्नामेंट में ग्रामीण में 4 व्हीलर का विजेता और पिछले साल रायगढ़ प्रीमियर लीग डे नाइट फॉर्मेट ओबी में जहां पर 4 व्हीलर का मानकरी असं वाटतं तसेच ज्याला निश्चित अग्रगण्य स्थान असतोय, मागणी असतोय, नाव आहे साई वर्ल्ड सिटी आणि या साई वर्ल्ड सिटीचे चेअरमन सन्माननीय वानखेडे सर त्यांच्या समवेत असणारी संपूर्ण टीम या ठिकाणी त्यांचा आदर। हॅलो एव्हरीवन, सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मयूर वाघमारे व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर। सर्वप्रथम सर्वांना सांगू इच्छितो का आजचा व्लॉग असणार आहे रायगड प्रीमियर लीग दिवस पहिला म्हणजेच ओपनिंग डे। तर आजच्या दिवशी सर्व मॅच असणार आहेत, हे प्रेक्षणीय सामने ज्याच्यामध्ये रायगड, ठाणा, मुंबई, पुणे या 4 संघामध्ये एक ट्राय सिरीजसारखं नाही पण 4 संघामध्ये एक मॅच होणार आहे ज्याच्यामध्ये चॅम्पियन्स वगैरे तर सर्व काही इथे आहे। आणि त्याच्या आधी रायगड युवा विरुद्ध ठाणे जिल्हा युवा, तर त्याच्यामधली पहिली इनिंग तर झालेली आहे। आमच्या जिल्ह्याने म्हणजेच रायगड जिल्ह्याने मला वाटतं 90+ रन केलेले आहेत 6 ओव्हरमध्ये आणि अगेन्स्ट आता ठाणे युवांची बॅटिंग आहे, त्यांना ते चेस करायचे आहेत। तर आता आम्ही चाललो आहे ग्राउंडवरती। तुम्हाला ग्राउंडवरचा आज मस्त माहोल झालेला आहे, एक नंबर असा स्टेज बनवलेला गेला आहे ज्याच्यामध्ये आपल्या महाराजांच्या किल्ल्याची थीम आहे। चला आता तुम्हाला डायरेक्ट ग्राउंडवरच दाखवतो आणि बरेचसे अवॉर्ड सेरेमनीसुद्धा होणार आहेत। 2025-26 म्हणजेच मागच्या कालावधीत वर्षभरात ज्या अवॉर्ड्स मध्ये जे नॉमिनेशन असतात त्यातली सिलेक्ट केले जातात आणि ते अवॉर्ड सेरेमनीसुद्धा होते। तर चला डायरेक्ट ग्राउंडवर जाऊया आता। मित्रांनो बघू शकता तुम्ही इथे मॅच तर चालू आहे, इथे आमची फिल्डिंग आहे आणि महाराजांचा थीम असणारा किल्ला त्याची इथे थीम आहे बघा, रायगड प्रीमियर लीग। तर आता आम्ही चाललोय कपडे घ्यायला। इथे बघा पुणे संघ ऑलरेडी आलेला आहे इथे आणि आम्ही आता चाललोय आमचा ड्रेस घ्यायला। सर्वात शेवटी आम्ही चाललोय 2 जण मुंबई संघातले। मित्रांनो इथे बघू शकता किती गर्दी झालेली आहे पहिल्याच मॅचला ज्याच्यात चालू आहे रायगड युवा वर्सेस ठाणे युवा। सर्व प्लेयर ऑलरेडी इथे आलेले आहेत आणि आमच्या रायगड जिल्ह्याचे कॅप्टन आहेत योगेश दादा पेनकर, ते पण आले तिथं। साई पाटील मॅन फ्रॉम अलिबाग। उलटा स्वीप केलाय, अजून एक मोठा फटका, याही मात्र फ्लॅट आहे, जबरदस्त फटका दाखवलाय तो मात्र पॅरलाइज स्टोन आणि या फलकावरती पूर्ण होत असताना अजून मोठा फटका, अजून एक षटकार। रवी रायगड संघानं सुनील चौकीमध्ये सोडला आणि ठाणे संघानं 14 चौकीमध्ये गरज होती का चांगली फटकेबाजी। अनिकेत पाटील झालेला आहे रनआउट, डेंजर बॅटिंग केली सोनारपाडचा युवा बैट्समैन। 9 गेंदों में चाहिए जीतने के लिए 20 रनों की आवश्यकता है। देखिए यहाँ पर तुम्हारी जीत किस्मत तय नहीं करती बल्कि तुम्हारी काबिलियत तुम्हारी जीत तय करती है। तो यहाँ पर आने वाले से खेलने का प्रयास हो गया था, फील्डिंग थोड़ी सी खराब है तो मायने रख देगा। लेफ्टी वर्सेस लेफ्टी बेटर अच्छा होगा। ऑन साइड में सीधा ठोक दिया है, करेंगे नए बल्लेबाज अजय। तो ये लीजिए मौका है दोस्त, ये रायगढ़ प्रीमियर लीग का मंच है, तू भी करके दिखा। ऑफसाइड में सीधा आगे कराते हुए वहां से ऊपर वन फल के स्टेज के ऊपर से गिर जाएगी। डायरी एक शॉटची मॅच झाली ना आता। विद्यमान सदस्य त्यांना विनंती असेल की प्लीज आपण या मुख्य मंचावरती आपण विराजमान व्हायचं आहे। बॉल तयार, अरे यार आता पहिलीच मॅच अशी झाली आपल्या RPL ची, फिरवायला पाहिजे होता ना। एक बॉल एक विजय क्रिकेटचा, विजय स्पर्धेचा, विजय या रायगड क्रिकेट प्रीमियर लीगचा आणि असे सामने कोणी जिंकत नसतो, कोणी हारत नसतो, फक्त विजय क्रिकेटचा। शॉट हवा में गेंद बैकफुट पर जाकर ये विनिंग स्ट्रोक छक्का खा दिया है और युवा ठाणे ने ये मैच जीता। अभिनंदन एक्टिविटी
एग्जीबिशन मैच, ये शो मैच था और जीत पकड़ मजबूत बना दी। या ठिकाणी लगेचच दोन्ही टीमच्या टीम ओनर्सना विनंती असेल, बंधू उद्या घुसू का नको घुसू 97 ते बी कमी भरले. थँक्स घेतलंय मारुती घारे ते इथे 97 रन चेस केलेत. संतोष बैलमाने रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य सन्माननीय वेल पेड काँग्रेस. कसा वाटला काहीच तुम्ही बघू शकता मार खाताना आपला बंधू भेटलेला कसं चक्क जातात धनाधन. तू कोणच्या नव्हता डेंजर मॅच झाली ना. डेंजर आणि बॅटिंग डेंजर बॅटिंग पेटवलं. तुला माहित ना का TDPL संपली, रॉकेट लॉन्च केलता TDPL पासून तसंच उपट्यात टेकते तो. हाय गाईज, रायगड प्रीमियर लीग सीझन 6 6वा पर्व आज सोनारी गावामध्ये आपण पाहतो. बघा, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा तिला पदस्पर्शाने करायची पावन आणि पूजन करून आपण रायगड चला कॉमेंट्री बॉक्स मध्ये चंदू सरांना देखील आपण टप्पाईट देऊया. चला आता जाऊया थोड्याच वेळात कॉमेंट्री बॉक्स मध्ये, कारण हा महत्त्वाचा सामना राहणार आहे. टॉस झाला, टीम मुंबईने टॉस जिंकलाय आणि या मॅच मध्ये आमच्या सोबत आहेत कांचन दादा जे आपले स्कोर बोर्ड करतात सर्व रायगड प्रीमियर लीग. थँक्यू. आणि आमच्या नवनिर्वाचित रायगड जिल्हा परिषदचे अध्यक्ष मंगेश दादा. येस आणि आपले ठाणे जिल्ह्याचे मेघा दादा सुद्धा. सुंदर घर एकदम भारी वाटतं, माहोल भयल मस्त एकदम. आता रोज येत ना तुम्ही इथं. व्यवस्थित असावं असं वाटत असेल तर ज्याला निश्चित अग्रगण्य स्थान असतोय, मागणी असतोय, नाव आहे साई वर्ल्ड सिटी. आणि या साई वर्ल्ड सिटीचे चेअरमन सन्माननीय वानखेडे सर, त्यांच्या समवेत असणारी संपूर्ण टीम या ठिकाणी त्यांचा आदरपूर्वक सन्मान केला जाईल. मी महेश कडू यांना विनंती करतो की प्लीज आपण साई वर्ल्ड सिटीचे चेअरमन आदरणीय वानखेडे सर यांच्या समोर त्यांच्या सर्व सहकार्यांचा नक्कीच, जेणेकरून अजून क्रिकेटला वरचा लेवल येणार. अटल सेतू आणि त्याचा उल्लेख त्यांच्या रिव्हर्स केले या वेळेला अल्टी पलटी आणि याही वेळेला बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 आणि या मॅच खूप महत्वाच्या आहेत. या वेळेला फुल टॉस स्ट्रोक खेळलाय आणि अगदी सहज गत्या अंगद पाटील सुद्धा इथं मॅच बघायला आलेत. आणि जसं काय रबर बॉलच्या मॅच चालू आहेत केतननी बॉल टाकला का 6 मारता आले की काय समजत नाही. मगाच्या मॅचला 97 चेस झाल्यात आणि आता ऑलमोस्ट 100चा आकडा पार होईल ना. आता 4 ओव्हरला इथं मुंबईला 80 मारले, 86 4.1. डेंजर फॉर्मलाय. फॉर्म तर नाही भाई, कन्सिस्टंट प्लेअर असेल म्हणतो. एवढ्या वर्षात मोस्ट कन्सिस्टंट प्लेअर आहे केतन. आता बघा परत बघा समोरचा बॉलर कोण आहे माहितीये का, मुंबईचा जिशान आहे. बघा आता परत बॉल कसा मारला. त्यांनी मेहनतीने जिंकले. चतुर प्लेअर आहे, चतुर कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न तिकडे चतुर राहिलाय. प्लेअर आहे. एक धाव तिकडे मिळेल. पाहिजे तर ओपन 6 मारले असतं का नाही. परंतु धाव संख्येची 100च्या दिशेने वाटचाल 5 पब्लिक बघा षटक किती सुरू आले आहे. पब्लिक. 93 धावा झाल्या, परंतु मागच्याच मॅच मध्ये चंदूची ही विसरून चालत नाही की 90+ धावा चेस झाल्या, 92 धावा चेस. केतन मात्र 45 रन्स. आणि बघूया आणि हा यावेळेला पूर्ण पुन्हा स्ट्रोक खेळलाय आणि पुन्हा एकदा 50. अर्धशतक वाकड्यांच्या वाघाचं केतन म्हात्रे यांचं. बादशाह असंच म्हटलं जात नाही या खेळाडूला. बादशाह काय बॅटिंग केली. बादशाह बॅटिंग करते बादशाह. इथे ठाणे संघाने 126 केलेत 6 ओव्हरमध्ये. तर तुम्ही बघू शकता इथे स्कोर काय होतं. हाय स्कोरिंग मॅच होतं, सगळ्या हाय स्कोरिंग. केतनने पुन्हा एकदा 50 केले या मॅचला आणि 127चा इथे डिफेंड करणार आहेत आता ठाणे. आणि तिथे बॉलिंगला तुम्ही बघू शकता विकी भोईर आणि समोर आहे नागा आणि नॉन स्ट्राईकला ओमकार देसाई. या महासंग्रामाला सुरुवात. टार्गेट मोठं आहे या लक्षाचा. बाळासाहेब महाबले यांच्या सन्मानानंतर ऑल इंडिया 40+ यस. परंतु बॅटला तडा गेला. क्या हाल चाल भाई, कैसे बस सब ठीक है भाई, आपकी दुआ से सब सही चल रहा है. ये क्या चल रहा था अंदर.
कुछ नहीं बस हो गया सब ओके मजाक हो गया मजा क्रिकेट है होता रहता है वो भी सही है, पर ऐसा बॉल भी गलत रखे ना, एक वाइड और एक थोड़ा करना चाहिए यार बॉलर लोग के लिए कुछ नहीं। तेरे को क्या लगता है एज अ बॉलर क्या चेंजेस होने चाहिए? और बॉल छोटा होना चाहिए, ग्राउंड 70 मीटर का होना चाहिए, बॉलर के लिए भी कुछ होना चाहिए। सब बैटिंग फेवर बन रहे हैं ना। लगा तो सिक्स जोडीला ये थे अपने फिरोज भाई, मुंबई के बादशाह, लेफ्ट हैंडेड। पर आज सब बॉलरों की जरा गड़बड़ी है रे। अभी पहले मैच भी 92 चेस हो गया भाई, इजी चेस हो गया। और देख सकते हो अपने साथ ओमी भाई भी है। ओमी भाई थोड़े साइलेंट दिखे आज, फॉलो ऑन दिया ठाणे डिस्ट्रिक्ट ने फॉलो ऑन दिया बोल रहे मुंबई को। समोर खेळतात भावेश, तिकडे फिल्डर आहे, हॅट्रिक पासून वंचित ठेवलंय, परंतु एक रन मिळेल. आता जास्त फरक पडणार नाहीये गोलंदाजांना देखील या सिंगल डबलने. धावा अशाच येत राहतील तरी सूर्या बॉल गडबड हो गई राहील संघ असं दिसते, कारण नऊ बॉलमध्ये 86 धावा करायच्या आहेत आता मुंबई टीमला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. सब बॉलर लोग की टेंशन बढ़ गया। अभी आपका हो गया, अभी हम जा रहे हैं। मंगेश ऑप्टमच्या बाहेर उसळी होती. ये भाई एक्स्ट्रा कवर 6 आ गया, फटका चांगला आलाय. एक्स्ट्रा कवर 6 आ गया। माहुलच्या मंगेश नको नको त्या नको तो बघ तिथे तो यो बघ तू मना काला देतो बॅट केतन जरा थांब ना इकडे बॉल के टाकायचा त्या सांगून झाला नक्की ना. मित्रांनो तर इथे मॅच झालेली आणि दुसऱ्या मॅचची आमची टॉस झालेली आहे, पहिली बॅटिंग आलेली आहे आमची आणि इथे पुणे संघ झालेला हाजीर. हा बघा कवळा पाखरू, पुणे संघाचा कवळा पाखरू म्हणजेच आपला रोहन खरात मिस्ट्री बॉलर आहे. कसं वाटतं तुला एवढे रन्स होत आहेत? तुझी काय अपेक्षा, किती रन द्यायच्या? पिच बघून जरा भीतीच वाटते भीती वाटते. आणि तुम्हाला अजून प्लेअर इथे दाखवू शकतो पुणे संघाचे, हे हेड कोच आहेत. आणि इथे माया बाक्याडॉन, काय अपेक्षा आहे तुझी भावा? बाक्याडॉन भावा किती रन करणार आहे जशा अपेक्षेनुसार, की कोणाला तोडणार आहे? तुझा टार्गेट कोण असणार आहे? मला वाटतं टेप बॉल शिवाय तो ऑप्शन नाही मला, खूप खूप धन्यवाद. त्यात वाचलो तर ठीक. वक्तव्य केलं होऊ शकतं इथे सर्व आहेत, इथे सर्व पुण्याचे प्लेअर. निहाल पण आपला दोस्त साहेबांचं आगमन झालं रायगड प्रीमियर लीग मध्ये. तदनंतर आणि आमचे रायगडचे टीमचे प्लेयर्स. त्यांनी सांगितलं की तिन्ही सूचना आम्ही काहीतरी देऊ. तदनंतर ISP चा आविष्कार प्रथमेश काय म्हणशील बाल्यादा मना सांग, इंडिया कपला पण टेप बॉल घेत, मग आम्ही काय जीव द्या आता? आम्ही करायचं की करायचं की आम्ही तुमच्या टेपा आता बंद करायला लागतील. तू लागता ना टेप बॉलच्या माहित आहे घे विकेट काय हा काय माहित मला तर ओके वाटतं. आणि बघू शकता स्वतः देव आमच्या ग्राउंडवर आलेला आहे. सर किती रन करायचा प्लॅन आहे तुमचा? तुमच्या अपेक्षा बाकी क्रिकेटचं जाऊ दे, तुमचं एक वातावरण बघून काय वाटतं? बॅटिंग एवढी चांगली होते आणि क्रिकेट बघून आणि अगोदरच्या मॅचची केतन मात्रेची बघून असं वाटतं की आपण बी 50 करावं. आम्हाला चेसिंग करायचं आहे, त्यामुळं टार्गेट बघूनच सगळं प्लॅनिंगने मी उतरलेलो आहे. 50 रन करण्यासाठी तुम्हाला मला चोपायला लागेल आणि मी काय करू सांगा? म्हणजे तुम्ही तयारीतच असणार. ते होते कृष्णदेव म्हणजेच कृष्ण सातपुते, ते सुद्धा आले. आशिष यांच्या माध्यमातून मला पण वाटतं बॅटी हातात घ्यावा. साहेबांच्या माध्यमातून पुढच्या महिन्यात एक तुम्हाला क्रिकेटचा अंगाम एकदा जोरदार टाळ्या होत्या. तुझ्या अंगावर एक झालाय, तुझ्या अंगावर माझा एक झालाय. आमची ओपनिंग पेअर किरण पवार आणि रजत मुंडे झालेले आणि पुणे संघाची पहिली फिल्डिंग. केतन जर माझा आवाज तुमच्यावर पोहोचत असेल यावा, नाही तर मग पलीकडे आणि पंचांचा इशारा येतोय. रायगड टीम साठी हा पहिला षटकार. एकदा किरण पवार साठी जोरदार टाळ्या उंचावू द्या. 43 रन्स, सुपर पॉवर पॅक धमाका दाखवलाय आणि बऱ्याच जणांनी किरण पवारच्या मित्रांनो रायगड विरुद्ध पुणे मॅच झाली आणि एकदम भारी मॅच झाली, कारण की पहिल्या 2 ओव्हरमध्ये 90 चेस करत असताना 43 रन केले. बट
बाकीच्या 4 ओव्हरमध्ये सर्कल नंतर आहे ना चांगली बॉलिंग झाली आणि मला वाटतं 25 रन पर्यंत आम्ही जिंकलोय. तर आता रायगड प्रीमियर लीगचे लास्ट इयरचे सर्व बक्षीस वितरण चालू आहेत. बेस्ट फिल्डर भेटलाय प्रयास पाटील मॅन फ्रॉम वहाल आणि आता कौस्तुभ मात्रेला बेस्ट बॉलर भेटला वाटतं वर्षाचा. आणि आमचा प्रसन्न मॅन ऑफ द मॅच आहे रायगड विरुद्ध पुणे संघाचा. रायगड विरुद्ध पुण्याचा आमचा बादशाह 1 ओव्हर 4 रन 1 विकेट. आणि विकेट कोणाची? कृष्णा सरांची. डेंजर डेंजर. पेटीत ठेवलेला त्याला पेटीत. तुम्हाला बोलतो दुसरी ओव्हर पण पाहिजे पण दिली नाही त्याने. बेस्ट बॉलर ऑफ द इयर भेटलाय. नेक्स्ट नवोदित सर्वोत्कृष्ट रायगडचा खेळाडू फलंदाज आणि नाव आहे मनीष खुटले नांदगाव. मनीष खुटले नवोदित नांदगाव बेस्ट बॅट्समन रायगड नवोदित सर्वोत्कृष्ट फलंदाज 2024-25. क्या बात है 24-25. नवोदित श्रेष्ठ पैलू रायगडचा 2024-25 चा ऑलराऊंडर अलिबाग वागरन डेंजरस ऑलराऊंडर और इस सीझन में सोबत आहे कृष्णा सर. कशी मॅच फिरवली. सरांची विकेट पडली. सरांचा कार्यक्रम. मला माहित होतं कारण लेफ्टी जो आमचा आऊट झाला आशिषला लास्ट बॉलला तिथं आम्ही मॅच मध्ये कारण प्रसन्न होता. जर लेफ्टी बॅट्समन पुढे असता तर प्रसन्न थोडासा डाऊटफुल होता. म्हणजे 12-13 रन आले असते आरामशीर. पण मॅच भारी झाली. मॅच एक नंबर महत्वाची माझी बॅटिंग झाली. महत्वाचं आहे प्रेक्षकांना तीच मी पाहिजे. बोललो ना सर. मी बोललो ना. युवा रायगढ़ की कप्तानी जिनके कंधे पर हार जरूर मिली लेकिन एक हार से कोई फर्क नहीं गिरता. आने वाले बहुत सारे मुकाबले. द डेंजरस ऑलराउंडर चैतन्य पाटील ऑलराउंडर सर्वोत्कृष्ट अष्टपैलू बेस्ट ऑलराउंडर 2024-25 ज्याच्या नावावरती 2 4 व्हीलर आणि खरं तर कैक स्पर्धा ज्या मैदानावरती उत्तम रीत्याने आपल्याला खेळताना दिसतोय. RPL आणि रायगड प्रीमियर लीग गेल्या पर्वाचा प्लेयर ऑफ द टूर्नामेंट नाव है मयूर वाघमारे देवल. यस देवल का टाइगर. 30वीं के नाइट टूर्नामेंट में ग्रामीण में 4 व्हीलर का विजेता और पिछले साल रायगढ़ प्रीमियर लीग डे नाइट फॉर्मेट ओबे में जहां पर 4 व्हीलर का मान करी और निश्चित तौर पर ये सबसे डेंजरस ऑलराउंडर मयूर वाघमारे विनी 11 देवत विचुंबे के कप्तान भी रह चुके और खेल 4 व्हीलर जर कुठल्या खेळाडूच्या नावावर असतील तो बादशाह. आताच कुणाला राते सरांनी देखील सांगितलं की सर्वाधिक जास्त अर्धशतक देखील केतनच्या नावावरती. मॅन फ्रॉम वॉकलन महाराष्ट्राचा पायकरमॅन आणि वाकणगावची शान ठाण्याचा अभिमान आणि सगळ्यांचाच महाराष्ट्रामधल्या महान खेळाडू स्पर्धेची आयोजक जी कडू यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय आणि सामना असेल 5 ओव्हरचा आणि टॉस जिंकलाय तो ठाणे टीम ना केतन निर्णय काय कसं वाटतंय लीग मध्ये पुन्हा एकदा रायगड विरुद्ध ठाणे. खरं तर एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. तेवढं चित्रजी पाटील आपण मॅन ऑफ द मॅच अनाऊन्स करा मागच्या सामन्याचा. पिट्टूचा मुलगा आलाय केतन पवार. चला किरण पवार आपण यापुढे. टॉस झाल्यानंतर आमचे बॅटिंग ओपनिंग जोडी रजत मिया और किरण मिया सॉरी. विकी बोईता हवे एक्सप्रेस नवी मुंबई. पब्लिक बघा किती टाळ्या होतात. चॅम्पियन टीम झालेली आहे ठाणे संघ आणि त्यांना भेटलेली आहे ट्रॉफी. हक्क गाजवलाय आणि नक्कीच प्रत्येकाला वाटेल चांगले match खेळले. आपला सुद्धा एक फोटो असावा आणि ही ट्रॉफी मित्रांनो मॅच तर झालेली आहे ठाणे संघासोबत रायगडची आणि आमच्या बॅट्समॅन लोकांनी पाहिजे तेवढा स्कोअर बनवला नाही परंतु डिफेंड करताना ऑलमोस्ट 3 ओव्हर पर्यंत आम्ही गेलो. मॅच तर ठाणे संघ जिंकला आहे पण मॅच तर बेस्ट झाली असती जर स्कोअर थोडा चांगला असता तर फाईट करायला. परंतु ठीक आहे चांगली बॉलिंग केली त्या संघाने ठाणे संघाने. आणि आता ऑलमोस्ट या वर्षाचा रायगड 2026 पर्व 6वे ठाणे संघ जिंकलाय प्रेक्षणीय सामन्यामध्ये जे 4 संघामध्ये होते नेहमी. ही मला भेटलेले आहे
सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू 2024-25 या वर्षातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणजे ऑलराऊंडर ग्रामीण संघामध्ये. तर थँक्यू सो मच रायगड कमिटी ज्यांनी मला या ट्रॉफीबद्दल डिझर्व केलं तर असं समजलं. आणि मला ही खूप इम्पॉर्टंट ट्रॉफी असते प्रत्येक प्लेअरच्या नशिबाची. तर मला तर भेटले. थँक्यू सो मच जे सर्व काही माझ्यावर प्रेम करतात. तर अशा प्रकारे आजचा दिवस इथे संपलाय आणि आम्ही आता अध्यक्ष सुद्धा आपल्या बरोबर आहे. फोटो काढलेत, उद्या सुद्धा पोस्ट करू मनपूर्वक अभिनंदन आणि आजची निघून जाणार यात्रा घरी. यशस्वीतेनं संपन्न So, झाली. bye bye. आजच्या पुन्हा दिवसासाठी एकदा एवढंच दोनही, होतं. ठाणे चला, युवा इथेच आणि end ठाणे करतो. संघाचा मी Bye bye. मनापासून Have a good अभिनंदन night. व्यक्त करतोय.